नमस्कार. मी इथे शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात आधी मी कैरीची कढी बनवून घेते. त्यासाठी कैरी वाटीत घेऊन मी कुकरला लावून शिजून घेतलेली आहे. त्यातला पल्प काढून घेते आणि मिक्स करून घेते. इथे खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घेते. कैरीचा पल्प आता मी कढईत काढून घेते. गॅसवर ठेवलेलं नाही आहे. त्यात खोबऱ्याचं दूध आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं सगळं एकत्र करून घेते. पातळ करून घेते. मिक्स करून थोडंसं पाणी घालते. तांदळाचं पीठ घातल्यामुळे नंतर घट्ट होईल म्हणून पातळ करून घेतलेले. आता गॅसवर ठेवले आणि उकळी काढून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते, थोडीशी साखर घालते आणि उकळी काढून घेते. आता खाली उतरून ठेवलेलं आहे मी आणि वरून फोडणी देण्यासाठी भांड्यात तेल घेतलेलं आहे. त्यात राई, जिरं, 2 सुक्या मिरच्या बारीक तोडून घेतलेल्या, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालते. थोडंसं हिंग घालते आणि कढीला वरून फोडणी देते. आता मिक्स करून घेते. कैरीची कढी तयार आहे. इथे दुधी घेतलेला आहे मी. त्याचे दोन्ही टोकं कापून घेते आणि अर्धा करून घेते. आता त्याची साल काढून घेते. अशा प्रकारे साल काढून झालेली आहे. आता एकावर एक ठेवून पातळ पातळ कापून घेते. आता पाणी घालते आणि एक बटाटा दुधीसारखंच मी पातळ कापून घेते. बटाटा कापून झालेला आहे. आता दोन्ही एकत्र करून स्वच्छ धुवून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ आणि हळद घालून तेल गरम झालेलं आहे. दुधीचं साल आणि बटाटा घालून परतून घेते. दुधीचं साल शिजेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे. बटाटा पण शिजलेला आहे. आता हिरवी मिरची घालते, मिक्स करून घेते. भाजी तयार आहे. ते दुधी मी कापून घेते. त्यातला मधला भाग काढून टाकते आणि किसणीवर किसून घेते. अशा प्रकारे दुधी किसून घेतलेलं आहे. त्यात आलं लसूण बारीक चिरलेलं, हिरवी मिरची, कांदा, धणे जिरे पावडर, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, हिंग, हळद आणि कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. पाणी नाही घालत आहे. आता तांदळाचं पीठ आणि बेसन घालून गोळा करून घेते. थोडंसं तीळ घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे टिक्की करून घेते आणि पॅनवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. शॅलो फ्राय करून घेते. एका बाजूने शॅलो फ्राय करून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने करून घेते. भाजून झालेलं आहे. आता मी काढून घेते. आता उरलेला अर्धा दुधी त्याच्या पण बिया काढून घेते आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात राई, जिरं, कांदा, हिरवी मिरची घालून फोडणी केलेली आहे. कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. थोडंसं हिंग घातले. कांदा नरम झालेला आहे. त्यात हळद घालते, मिक्स करून घेते आणि कापून ठेवलेला दुधी घालते. मिक्स करून घेते.
2 तास अगोदर भिजत घातलेली चण्याची डाळ घालते आणि मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते थोडीशी. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. किसून ठेवलेलं खोबरं घालते. 2 चमचे पाणी घालते, जास्त पाणी नाही घालायचं. आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्या करून घेते. 2 शिट्या झालेल्या आहे. कुकर थंड झालेला आहे. आता मी झाकण उघडते. भाजीत थोडंसं पाणी आहे. डाळ शिजलेली आहे. पाणी आटून घेते. वरून कोथिंबीर घालते. दुधीची चणा डाळ घालून भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.